नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। घरातील सुख शांतीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी, नोकरीच्या प्राप्तीसाठी आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवशी या 5 नियमांचं पालन करायचं आहे। हे कोणते नियम आहेत की या नियमांचं पालन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहील, धनाची प्राप्ती होईल, पुत्र प्राप्ती होईल। आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जर का तुम्ही दिवस आणि रात्र कष्ट करत असाल, मेहनत करत असाल आणि कष्ट करून देखील तुमच्या घरामध्ये अशांती असेल, तुमच्या घरामध्ये क्लेश असतील, घरामध्ये पैसा येऊन सुद्धा माणूस जर का असमाधानी असेल, तर बघा आपल्याला या पौर्णिमा आणि अमावस्येला हे काही उपाय करायचे आहे। काही घरांमध्ये बघा माणूस पैसे हा कमवतो, परंतु कमी पैसा कमवून देखील त्यांच्या घरामध्ये समाधानता असते, शांती असते। तर ही शांती, ही समाधानी आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे। घराला जर का काही दोष लागले, वास्तुदोष लागले, पितृदोष जर का लागले, तर माणूस घरामध्ये अशांत राहतो, असमाधानी राहतो, घरामध्ये क्लेश वाढतो, घरामध्ये सतत कटकटी होत राहतात। जर का आपल्या घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, कुलदेवीचा दोष, त्याचप्रमाणे इतर दोष जर का लागले असतील तर आपलं घर हे नेहमी अशांत राहतं। आपल्या घरातील लोकांची, माणसांची प्रगती होत नाही, घरात पैसा हा टिकत नाही। ही लक्षणं जर का असतील तर तुम्ही अमावस्येला आणि पौर्णिमेला हे काही नियम, हे काही उपाय नक्की करायचे आहे। सर्वात अगोदर म्हणजे तुम्हाला तुमच्या पितरांसाठी या दिवशी तर्पण विधी करायचा आहे। तुमच्या पितरांच्या नावाने तुम्ही दीपदान करू शकतात। एक दिवा घ्या, मातीचा घ्या किंवा कणकेचा बनवा। कणकेचा दिवा बनवत असाल तर यामध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घाला, यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला या दिव्याचं तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे। तुम्ही एक ताट किंवा डिश घ्या, यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा, यामध्ये हा दिवा ठेवा आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण दिशेला याची वात करून ठेवायचा आहे। यानंतर तुम्ही दुसरा दिवा तुमच्या किचनमध्ये, जिथे पाणी तुम्ही भरून ठेवतात, प्यायचं पाणी जिथे भरून ठेवलेलं असेल त्या ठिकाणी ठेवा आणि ह्या दिव्याची वात तुम्हाला ही दक्षिण दिशेकडे करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पितरांसाठी या दिवशी अन्नदान देखील करू शकतात। तुमच्या पितरांचं तर्पण विधी करा। तुमच्या पितरांसाठी तुम्ही या दिवशी दही भात हा दुपारी 12 वाजता तुम्ही कावळ्याला खायला घालू शकतात। तुमच्या घराच्या बाहेर एका कागदावर, एका वाटीमध्ये थोडासा दही भात घ्या आणि हा दही भात तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने तुम्ही पशुपक्ष्यांना खायला घाला। दुसरं म्हणजे तुम्हाला जर का नजर दोष झाली असेल, बघा जर का नजर दोष झाली तर तुम्हाला वाईट स्वप्न पडतात, वाईट विचार मनामध्ये येतात, तर ह्या दोषासाठी देखील तुम्हाला या दिवशी काही उपाय करायचे आहे। तुमच्या घरात जर का नकारात्मक ऊर्जा असेल तर यासाठी देखील तुम्हाला या दिवशी काही उपाय करायचे आहे। तुम्ही तुमच्या घरामधली फरची पुसताना अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरातली फरची पुसताना यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमतीर पाणी आणि जाड मीठ टाकून या पाण्याने तुमच्या घरामधली फरची तुम्हाला पुसून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे चिमूटभर हळद देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात। यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व दोष, सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाईल। त्याचप्रमाणे घरात असलेली अलक्ष्मी देखील निघून जाईल। घरातील अलक्ष्मी जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे। याचबरोबर प्रत्येक शनिवारी किंवा फक्त अमावस्येला तुमच्या घराला जर का नजर दोष लागली असेल तर एक नारळ घ्या आणि एक लिंबू घ्या। आपल्या घरावरून, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला हा नारळ, लिंबू तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ आणि लिंबू तुम्हाला विसर्जित करायचा आहे। बघा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायला चालू करा। बघा नक्कीच तुमच्या घरातील ही नकारात्मक ऊर्जा, पितृदोष, वास्तुदोष या सर्व गोष्टी ह्या कमी होतील। याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील जाळे जळमाटं तुम्ही साफ करा। तुमच्या घरात अडगळीच्या ठिकाणची घाण तुम्ही या दिवशी साफ करा। बघा यामुळे देखील तुमच्या घरामध्ये
पैसा यायला लागेल, आलेला पैसा टिकायला लागेल, वाद क्लेश ह्या गोष्टी कमी होतील, घरातील माणूस कष्ट करूनही समाधानी राहील. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आवर्जून या अमावस्येच्या दिवशी करायच्या आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पितरांसाठी तुम्हाला या पद्धतीने एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर देखील एक दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पितरांच्या नावाने तुम्ही अर्पण करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.